नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तर आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत सर्कल या चॅप्टरचे. आपल्याला 4 मार्काचे जे गणित आहेत ती आपल्याला कुठली कुठली करायची आहे. तर नंबर 1चं जे गणित आहे हे आहे सर्कल सेंटर पी इन्स्क्राइबिंग द ट्रायंगल एबीसी साइड एबी साइड बीसी साइड एसी टचेस द सर्कल ॲट पॉइंट एल रिस्पेक्टिव्हली रेडियस ऑफ सर्कल इज आर. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज हाफ AB प्लस BC प्लस AC इंटू आर. आता या गणिताचं वैशिष्ट्य जर तुम्ही म्हणाल तर हेच गणित तुम्हाला थोडंफार बदलून पण पडू शकते. जसं की तुम्ही इथं बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी हाफ AB प्लस BC प्लस AC इंटू आर आहे. पण या गणितामध्ये तुम्हाला हाफ इंटू पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी इंटू रेडियस असा पण हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता या गणितामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट कुठली लक्षात ठेवायची आहे की हा जो प्रश्न आहे याच्या आधी रिपीट झालेला आहे. त्यामुळे हा प्रश्न असाच पडेल असं नाही. या प्रश्नाला आपल्याला थोडंफार काय केलं जाऊ शकते, चेंज केल्या जाऊ शकते. तर इथे बघा हा प्रश्न इथे आलेला आहे. त्यानंतर हा एक जो प्रश्न आलेला आहे आपल्याला एबीसीडी सायकलिक क्वाड्रिलॅटरल, तर हा पण एक प्रश्न जो आहे तो आपल्याला अपेक्षित आहे. तर बघा आपल्या ज्या लेसनचं नाव आहे सर्कल, त्यामुळे सर्कलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत आपल्या की टँजंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट ऑफ सर्कल आर कॉन्ग्रुएंट किंवा इन्स्क्राईब अँगल थेरम किंवा आपण जर याच्यामध्ये बघितलं तर टँजंट सेगमेंट थेरम. तर यानुसारच आपले जे 4 मार्काचे जे हॉट क्वेश्चन्स असतात ते डिफाईंड होतात. जसं की हा प्रश्न जो आहे एबीसी इज अन आयसोसेलेस ट्रायंगल विथ अ पेरिमीटर ऑफ 44 सेंटीमीटर, हा सुद्धा प्रश्न याच क्वेश्चन सारखा आहे, पण या प्रश्नाला इथं थोडंसं मॉडिफाय करण्यात आलेलं आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकता की इथं सेम क्वेश्चन आहे, पण इथे या क्वेश्चन मध्ये आपल्याला पेरिमीटर दिलेलं आहे 44 सेंटीमीटर आणि ही खालची साईड दिलेली आहे AC 12 सेंटीमीटर. या गणितामध्ये आपल्याला काय काढायचंय, तर या गणितामध्ये आपल्याला काढायचंय बीपी. बी ही जी आहे बीपी जी आहे ही बी पासून सुरू होणारी टँजंट आहे आणि BR पण. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे जे गणित आहे बघा, या गणिताला सुद्धा तुम्ही जर बघितलं तर या गणिताचं आणि या गणिताचं स्ट्रक्चर हे थोडंफार सेमच आहे. ठीक आहे. तर आज आपण फक्त बघतोय की गणित कशी करायची आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत ही गणित आपण सॉल्व्ह कशी करणार आहोत. त्याच्यानंतर इथेच एक गणित बघा, हे एक गणित सुद्धा तुम्हाला हॉट क्वेश्चन म्हणून तुम्हाला पडू शकतो. याच गणिताप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर आणखीन एक गणित तुम्हाला दिसेल, ते म्हणजे हे. ठीक आहे. तर 2R इज इक्वल टू A प्लस B मायनस C, हे एक गणित जे आहे ते तुम्हाला पडू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत याच गणिताप्रमाणे आपल्याला कुठलं गणित आणखीन पडू शकते, तर बघा हे जे गणित आहे हे आपल्याला एक गणित आपल्याला पडू शकतं, कारण हे गणित आपल्या प्रॉब्लेम सेटमध्ये पण आहे. त्यामुळे तुम्हाला हे गणित सुद्धा करायचं आहे. ही जी गणित आहे हे एक गणित, त्यानंतर जर का तुम्ही बघितलं हे दुसरं गणित, त्यानंतर हे तिसरं गणित आणि त्यानंतर हे चौथं गणित. ही सगळी गणितं आपली 4 मार्काची आहे. जर का आपण या गणिताचा विचार करतो म्हटलं की मला थेरम कुठल्या कुठल्या पडू शकतात, तर आपल्याला हे डोक्यात ठेवायला पाहिजे की हे जे गणित आपल्याला इथं आलेलं आहे याच्यामध्ये आपला अँगल फक्त बदलवला जातो आणि त्यानुसार आपल्याला बाकीचे जे आहे जे स्ट्रक्चर आहे तुमचं सेमच ठेवलं जातो. ठीक आहे. आणि सर्वात महत्वाचं कुठलं आहे तर बघा हे प्रूव्ह दॅट एनी रेक्टेंगल इज अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. या गणिताला तुम्ही अजिबात मिस करू नका, कारण हे गणित आपल्याला डेफिनेटली जे आहे ते पडणारच आहे. ठीक आहे. आता तुम्ही जर बघितलं तर ऍक्टिव्हिटी वाईज जर आपण विचार केला तर ही एक ऍक्टिव्हिटी आपल्याला याच्यामध्ये पडू शकते आणि त्यानंतर ही एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला डेफिनेटली जी आहे ती करायचीच आहे. ठीक आहे. तर असे हे एकूण सर्कलचे महत्वाचे प्रश्न आहे. या पुढच्या सेशनमध्ये जे आहे ते आपण विचार करणार आहोत चॅप्टर नंबर 4 कन्स्ट्रक्शनचा.